समुद्र किनाऱ्यावर पूर्ण शांतता होती. जवळच असलेल्या वाड्यात एक मुलगी आणि मुलगा गॅलरीमधून संध्याकाळच्या सूर्यास्ताचा आनंद घेत होते. अचानक मागून कुणीतरी धावत गेल्याचा आवाज दोघांना आला आणि मुलगा मुलीला थांबवून आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. मुलगा जोरात हाक मारू लागला, कोण आहे, कोण आहे तिकडे? मुलगी रूममध्येच होती. अचानक मुलाचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. ती त्या मुलाचा आवाज ऐकून त्या दिशेने धावत गेली आणि एका रूम समोर येऊन थांबली. तो मुलगा त्या रूमच्या दाराबाहेर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. ती जोरजोरात ओरडून त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात दारावर लाल रंगात एक वाक्य उमटलं, जीव प्यारा असेल तर निघून जा. आर्यन, रमेश आणि समीर हे तिघही कॉलेजचे जिगरी मित्र. आर्यन यांचा लीडर होता, स्ट्रॉंग आणि डॅशिंग पर्सनॅलिटीवाला. रमेश समजदार आणि जिद्दी, त्याला जुन्या गोष्टींचा अभ्यास करायला आवडतं. आणि शेवट समीर, जो प्रत्येक गोष्टीची मजा घेतो पण संकट आल्यावर सगळ्यात आधी घाबरतो. त्यांचा लास्ट इयरचा एक्झाम नुकत्याच संपल्या होत्या. त्यांना कॉलेजला सुट्ट्या पडल्या होत्या. तिघं कुठेतरी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतात. समीर त्याच्या मित्रांना म्हणतो, मी काय म्हणतो, आपण गोव्याला जाऊया का फिरायला? मस्त फिरू, मजा करू. त्यावर आर्यन म्हणतो, गोव्याला? आणि तू फिरणार? गोव्याला गेलो ना तर तू रूमच्या बाहेर सुद्धा निघणार नाही, पूर्ण टाइम रूममध्ये हवेतच असशील. असं बोलून आर्यन आणि रमेश दोघं हसतात. त्यावर समीर तोंड फुगवून म्हणतो, ठीक आहे, मग जा दोघंच. रमेश त्याला समजावत म्हणतो, समीर, एवढं काय चिडतो, तो मस्करी करतोय. आर्यन आणि रमेश दोघं त्याला जवळ घेतात. समीर म्हणतो, बरं बस झालं, आता ठरवा कुठे जायचं. रमेश म्हणतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे. माझ्या मामाच्या गावी कोकणात जाऊया का? तिथे मस्त फिरू पण मज्जा पण करू. काय म्हणता? आर्यन म्हणतो, कोकण? हां ठीक आहे, पण तिथे काय काय बघायला तुला माहितीये का? तो म्हणतो, फार काही आठवत नाही, पण लहान असताना सुट्ट्या पडल्यावर जायचो मी. पण आता मामा, त्याची मुलं आहेच की, ते फिरवतील. समीर म्हणतो, अरे ठीक आहे ना, मग चांगलं आहे, जाऊया की. त्यावर आर्यन म्हणतो, ठीक आहे, मग 2 दिवसांनी तयारी करून निघू सकाळी. आणि तू तुझ्या मामाला पण सांग आपण येतोय असं. आणि समीर, सकाळी निघायचंय, त्यामुळे तयार राहा, नाहीतर तू येशील संध्याकाळी आणि तोपर्यंत आम्ही गावात असू. असं बोलून पुन्हा तिघं हसू लागतात. पहाटेच्या वेळी आर्यनच्या गाडीमधून तिघं कोकणच्या नागमोडी वळणावरून जात असतात. चहूकडे दाट झाडी आणि हलकं धुकं पसरलेले बघून रमेश आणि आर्यन दोघांचा मूड खुश होऊन जातो. समीर मात्र मागच्या सीटवर घोरत पडलेला असतो. आर्यन स्टिअरिंग फिरवत रमेशला म्हणाला, रमेश, तुझ्या मामाचा फोन लागला का रे? आपण गुगल मॅपवर तर चाललोय, पण नेटवर्क आता गायब व्हायला लागलंय. रमेश मोबाईल हलवत म्हणाला, नाही रे, मगाशी लावला होता तेव्हा रिंग जात होती पण कोणी उचलला नाही. अचानक बाहेर एक भयानक वटवाघूळ गाडीच्या काचेवर आदळतं आणि जोरात आवाज होतो. आवाज ऐकून समीर खडबडून उठला आणि म्हणाला, बापरे, काय झालं? आर्यन, नीट चालव ना गाडी. काय होतं ते? कोणी दगड मारला का? त्यावर आर्यन म्हणतो, दगड नाही रे, पक्षी असेल एखादा. तू झोप, उगच कशाला ही घाबरू नकोस. रमेश मोबाईलकडे बघत म्हणाला, अरे, मामाचा मेसेज आलाय, पण अर्धवट आहे. आर्यन म्हणाला, काय लिहिलंय? रमेशने मेसेज वाचून दाखवला. रमेश, तुम्ही येताना किनाऱ्याच्या वाड्याजवळून एवढाच मेसेज आलाय. आता काय समजणार? एकत्र इथे नेटवर्क पण नाहीये. आर्यन म्हणाला, कोणता वाडा हा, तुला माहितीये का? बहुतेक मामा वाड्याजवळ बोलवत असतील. रमेश म्हणतो, हा कोणता वाडा आहे? गावात आहेत 2-3 वाडे, पण नेमका कोणता वाडा? गाडी एका वळणावर येते आणि अचानक समोर अथांग पसरलेला सुंदर समुद्र दिसू लागतो. समुद्राच्या कडेलाच थोड्या उंचावर एक जुना भक्कम असा वाडा उभा असतो. तो वाडा बघून रमेशच्या डोळ्यात चमक येते. रमेश आर्यनला गाडी थांबवायला सांगतो. आर्यन, थांब, हाच तो वाडा असावा. मामांच्या मेसेजमध्ये किनाऱ्याच्या वाड्याचा उल्लेख होता ना, हाच. आर्यन गाडी वाड्याच्या समोर थांबवतो आणि समीरलाही उठवतो. समीर डोळे चोळत उठतो. पोहोचलो का आपण? असं म्हणून तोही उठून गाडीतून उतरतो. आर्यन म्हणतो, अरे रमेश, इथं राहतो तुझा मामा. एवढं भारी आणि मोठा वाडा आहे तुझा मामाचा. त्यावर समीर म्हणतो, तुला हा वाडा भारी वाटतोय? मला तर हा वाडा भूतांचा बंगला वाटतोय. रमेश, तुझ्या मामाची चॉईस लाईट डेंजर आहे रे बाबा. मला तर आत्तापासूनच हुडहुडी भरली आहे. रमेश म्हणाला, अरे थांबा रे तुम्ही दोघं, हे माझा मामाचं घर नाहीये. मलाच प्रश्न पडलाय, त्यांनी इथं का बोलवलंय? आर्यन म्हणाला, बहुतेक मामा एखाद्या कामासाठी इथं आले असतील, म्हणून आपल्याला इथं बोलवलं असेल. चल आता जाऊन बघू. समीर घाबरत म्हणतो, रमेश, या भूतबंगल्यात काय काम आहे रे तुझा मामाला? इथं वाडा बघूनच माझी झोप उडाली.
आणि आता हा आर्यन आता जायचं म्हणतोय. रमेश म्हणाला, अरे मला काय माहीत मामाचं काय काम आहे. आणि काय रे फट्टू, तू ना सगळ्यालाच घाबरतो. चल गपात, आम्ही आहे ना दोघं तुझ्यासोबत. दोघं वाड्याच्या दिशेने जाऊ लागले तसा वारा थोडा वेगाने वाहू लागला. लाटांचा वेग वाढला आणि तिघही वाड्याच्या दारात उभे होते. आर्यनने वाड्याच्या भल्या मोठ्या दाराला हात लावायला जसा हात पुढे केला, त्याला जोरात कोणीतरी मागे खेचलं. तिघं बघून शॉक झाले. समोर रमेशचे मामा होते. ते तिघांना ओरडतच म्हणाले, अरे तुम्ही काय वेडे आहेत का? पुरं इथं का आले? रमेश म्हणाला, अरे मामा असं काय करतोस? तूच बोलवलं ना इथं. तूच मेसेज केला म्हणून तर आम्ही इथे आलो. मामा म्हणाला, अरे मी मेसेज केला वाड्याच्या जवळून येऊ नका. मी किती वेळचा तुला कॉल पण करतोय, तुझा फोन नाही लागत आहे. शेवट मीच बाहेर पडलो. मला शंका होतीच तुम्ही इथं फसतालच. चला आता लवकर इथून. असं म्हणत मामानी सगळ्यांना उलट्या पावली परत गडती बसवलं. जसं सगळे वाड्यापासून दूर झाले, वातावरण पुन्हा शांत झालं. लाटा पुन्हा शांत वाहू लागल्या. वारा मंद वाहू लागला. गाडी मामांच्या घरापाशी पोचते. कोकणातलं साधं पण सुटसुटीत घर. मामाचं घरही तसं बऱ्यापैकी मोठं होतं. आर्यन, रमेश आणि समीर अजूनही कन्फ्युजनमध्येच होते मामाच्या त्या वागण्याबद्दल. मामांच्या चेहऱ्यावर सुद्धा अजूनही भीती आणि काळजी स्पष्ट दिसत असते. सगळे घरात आले. तिघं मामीला आणि मामाच्या मुलांना भेटले. मामांनी मामीला सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणायला सांगितला. समीरने थोडं घाबरत मामाला विचारलं, मामा तुम्ही वाड्याजवळ इतके का घाबरला होतात? आणि तो वाडा तिकडे काय आहे नक्की घाबरण्यासारखं? मामा एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, अरे पोरांनो, तो फक्त वाडा नाहीये. त्याला गावकरी शापित वाडा म्हणतात. कित्येक वर्षांपासून तो बंद आहे. गावात शिरतानाच तो वाडा लागतो आणि नवीन येणारा माणूस वाड्याच्या जवळून जाताना माहीत नाही कसा पण त्या वाड्याचा मोहात अडकून तिथे जातो आणि त्याच्यासोबत काही ना काही वाईट प्रसंग घडतो. तुम्ही पण जेवढे दिवस इथे आहात, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, त्या बाजूला जाऊ नका. काय? समीर लगेच म्हणतो, अहो तिकडेच काय मामा, मी तर आता या घराच्या बाहेर पण नाही पडणार. समीरचा जरी अशा गोष्टींवर विश्वास असला तरी रमेश आणि आर्यन दोघांचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण मामाच्या इच्छेखातर आणि त्यांना वाईट वाटू नये म्हणून दोघं पाप बसले. सगळ्याचा चहा नाश्ता झाला. ते तिघं फ्रेश झाले आणि थोडा आराम करण्यासाठी म्हणून रूममध्ये आले. तिघांना मामांनी एकच रूम दिली होती. रूममध्ये आल्याबरोबर समीर दोघांना रागतच म्हणाला, चांगलं मी बोलत होतो गोव्याला जाऊ, पण नाही, इथं यायचं होतं. आता काय हा? आज नशीब चांगलं म्हणून मामा वेळेवर पोहोचले, नाहीतर काय झालं असतं? आर्यन म्हणाला, अरे गपरे, नाहीतर काही झालं नसतं. असल्या गोष्टींवर विश्वास तू कसं काय ठेवू शकतोस खरंच? काय रे समीर? दोघांनी पाहिलं रमेशची वेगळीच तंद्री लागली होती. आर्यनने त्याचा हात धरून त्याला हलवत म्हणाला, ए रमेश, काय रे, काय झालं? कसला विचार करतोयस? का तू पण याच्यासोबत राहून राहून याचासारखाच विचार करायला लागला? भूत वगैरे? तो म्हणाला, अरे नाही रे, मी त्या वाड्याचा विचार करतोय, पण याच्यासारखा नाही. तुला तर माहिती ना, मला अशा जुन्या गोष्टींमध्ये किती इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी हाच विचार करत होतो की जो वाडा बाहेरून इतका सुंदर आहे, तो आतून किती सुंदर असेल. समीर म्हणाला, अरे तुझं काय डोकं फिरलंय का? बाहेरूनच भूत बंगला दिसत होता, आत काय असेल मग? आणि तुला आत काय ते बघायचंय? आत्ताच मामानी काय सांगितलं ऐकलं ना? आर्यन थोडा थांबला आणि रमेशला इशारा करत म्हणाला, बरोबर आहे रे त्याचं म्हणणं. रमेश, काय तू पण तिथं जायचा विचार करतोयस? मी तर नाही जाणार बाबा तिथं परत कधीच. पण मी ना असं ऐकलंय, पूर्वीची लोकं ना आपला खजिना अशा वाड्यांच्या आत लपवायचे आणि कोणाला सापडू नये ना म्हणून अशा कथा पसरवायचे. रमेश लगेच त्याचा हामध्ये हा मिळवत म्हणाला, अरे हो रे, मी पण असं ऐकलंय. म्हणूनच मी नेमका तोच विचार करत होतो. मी सुद्धा ऐकलंय, पूर्वीच्या काळी एवढा खजिना असायचा लोकांकडे की बस, तो जर कोणाला मिळाला तर त्या माणसाला आयुष्यभर काही करायची गरज नाही राहणार. हे सगळं ऐकून समीरच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आणि तो स्वप्नात हरवून गेला. आर्यनने त्याच्या डोळ्यावर चुटकी वाजवत त्याला भानावर आणलं आणि म्हणाला, अरे काय उपयोग, पण मामांनी नाही जायचे तिकडे असं सांगितलंय ना, मग नाही जाता येणार. समीर म्हणाला, का? म्हणजे बाहेरून अंदाज घेऊ शकतो ना? दोघांच्या लक्षात आलं की आता वाड्यात जायला समीर सुद्धा तयार आहे. रमेश आणि आर्यन दोघांना अशा जुने वाडे आणि अशा जुन्या कथा ज्या ठिकाणी असतील तिथे जाऊन शोध लावायला मजा यायची. पण समीर स्वभावाने थोडासा घाबरट, मात्र हे दोघं त्याला कधी एकटं सोडत नव्हते. नेहमी असं फसवून बोलण्यात अडकवून त्याला घेऊनच जायचे सोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले, फ्रेश झाले आणि नाश्ता करण्यासाठी सगळे हॉलमध्ये जमले. मामा तिघांना म्हणाले, मग पोरांनो, कशी वाटते गावाकडची सकाळ? आर्यन म्हणाला, खूपच सुंदर मामा, एकदम प्रसन्न. मामा म्हणाले, चांगलंय.
आता मस्त गाव फिरा, मला जरा कामं आहेत शेतात. तुम्ही पाहिजे तर या आपल्या छोट्याला घेऊन जा, हा तुम्हाला घेऊन जाईल. रमेश म्हणाला, नको नको, कशाला, आम्ही जातो ना, मी काय पहिल्यांदा थोडाच आलो इथं, कशाला उगच त्याचा आमच्यामुळे त्रास, आणि त्याचा अभ्यास पण बोलेल. 10वीचं वर्ष आहे त्याचं, एक एक मिनिट महत्वाचं आहे त्याच्यासाठी. रमेश हे सगळं त्यांना एकट्याला जायला मिळावं म्हणून बोलत होता. मामा म्हणाले, अरे हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण दादाला घेऊन जा मग. रमेश म्हणाला, अरे त्याला तुझ्यासोबत शेतीची कामं असतील दादा, नको नको, उगाच आमच्यामुळे तुमची कामं सोडून कुठे येता, मला माहिती आहे रे तू, नको काळजी करू. मामा तयार तर झाले, पण तिघांना पुन्हा समजावत म्हणाले, बरं जावा तुम्ही, पण एक लक्षात असू द्या, त्या किनाऱ्याच्या जवळ असलेल्या वाड्याजवळ अजिबात जायचं नाही काय. हो हो मामा, नाही जाणार. आता तुम्ही एवढं सांगताय तर नाही जाणार. आणि हा आमचा समीर पण काही कमी घाबरत नाहीये, तो तिकडचं नाव सुद्धा घेऊ देणार नाही, तुम्ही नका काळजी करू. समीर पण हो हो मामा असं म्हणत आर्यनचा हा मध्ये हा मिळवतो. मामा निश्चिंत होऊन घराबाहेर पडतात. ते बाहेर जाताच हे तिघेही बाहेर पडले. रमेश म्हणतो, आर्यन आपण आधी मंदिरात जाऊ. समीर म्हणाला, का रे, मला घाबरट म्हणता दोघं, आता का तुला भीती वाटते. रमेश म्हणाला, मी नाही घाबरत, पण जर मामानी कोणाला विचारलंच आमची मुलं भेटली होती का, तर कोणीतरी सांगणारा माणूस नको का, आणि ह्यावेळी बरीचशी लोक तिकडे असतात. रमेशचं म्हणणं आर्यनला पटलं आणि तिघा आधी मंदिरात गेले. तिकडे रमेश म्हणाल्याप्रमाणे खरंच रमेशला ओळखणारी बरीच लोक त्यांना भेटली. ते मंदिरात देवासमोर उभे होते. गाभाऱ्यातून गुरुजी बाहेर आले आणि तिघांना प्रसाद देत म्हणाले, तुम्ही कोण, ओळखलं नाही तुम्हाला. रमेश त्यांना म्हणाला, अहो मी रमेश, शहराकडे असतो, नरूमामांचा भाटचा. ते म्हणाले, अरे हो ओळखलं, कसा आहेस, बरा आहे ना. रमेश म्हणाला, हो मी बरा आहे, आणि हे माझे मित्र आहेत आर्यन आणि समीर, यांना मी गावं फिरायला घेऊन आलोय. गुरुजी आर्यनकडे बघत म्हणाले, चांगलं आहे, पण काळजी घ्या. रमेश, तू खूप महत्वाकांक्षी आहेस, तसाच जुन्या गोष्टींमधली तुझी आवड मला माहीत आहे, पण प्रत्येक वेळी जसं दिसतं तसंच असतं असं नाही, म्हणून सांगतो आहे. सगळीकडे फिरा, पण त्या आपल्या किनाऱ्याजवळचा वाड्याजवळ जाऊ नको बाळा, काय. असं बोलून त्यांनी रमेशचा तसाच आर्यन आणि समीरचा हातात एक धागा बांधला आणि म्हणाले, देव तुमचं कायम रक्षण करो, देव कायम तुमचा सोबत राहील, त्याच्यावर विश्वास ठेवा. तिघं देवाचा आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या कामासाठी निघाले. गाडीत बसल्यानंतर समीर हळूच म्हणाला, मी काय म्हणतो, खरंच जायलाच पाहिजे तिकडं, असं काही आहे का. रमेश म्हणाला, तू परत घाबरलास ना. तो म्हणाला, नाही नाही, मी घाबरलो नाही काही, पण फिरायला आलोय ना, आधी एन्जॉय केलं असतं म्हणून बोललो. आर्यन म्हणाला, मग एन्जॉय करायलाच चाललोय आपण, ओके. असं म्हणून त्याने वेगाने गाडी वाड्याजवळ आणली. तिघं गाडीतून खाली उतरले. इतका भव्य आणि सुंदर कोरीवकाम केलेला वाड्याचा दरवाजा उठून दिसत होता. ते हळूहळू वाड्याच्या दारात जाऊन उभे राहिले. तसा वारा वाहू लागला, लाटाचा वेग वाढला, पण तिघही आत जाण्यासाठी इतके उत्साही होते की त्यांचं लक्षात नाही आलं या गोष्टी. आर्यनने दरवाजावर हात ठेवला आणि एक जोरदार धक्का दिला. तसा दरवाजा आवाज करत उघडला. दार उघडल्याबरोबर आतून एका झटक्यात जोरात एक हवेचा झोका तिघांच्याही अंगावर आला. तिघांनी चेहऱ्यावर हात ठेवले. समीर पुन्हा घाबरला आणि म्हणाला, हे काय. रमेश म्हणाला, हे येडं परत घाबरलं, अरे चल आत, वारा होता फक्त. तिघांनी आत पाऊल ठेवल्याबरोबर वारा थांबला आणि सुकलेल्या पानाचा आवाज आला. तिघं आत येऊन वाडा निरखून बघत होते. वाडा आतून खूप प्रशस्त आणि खूप मोठा होता. तिघही पूर्ण वाडा फेरून बघत होते. आर्यनने रमेशला विचारलं, कोणाचा आहे रे हा वाडा. मस्त आहे, इथे जर हॉटेल काढलं तर किती भारी होईल माहितीये. आर्यन असं म्हणताच काहीतरी पडल्याचा आवाज झाला. तसं समीर पुन्हा घाबरला. रमेश म्हणाला, काही नाही झालं, घाबरू नको, उंदीर वगैरे असेल, इतके दिवस हा वाडा बंद आहे ना, मग उंदीर वगैरे तर असणारच. नंतर तो आर्यनला म्हणाला, हा वाडा कोणाचाही माहीत नाही मला, हां पण लहानपणी आम्ही इथे खेळायला आलो की मामा ओरडायचा. रमेश हे सगळं सांगत होता, पण आर्यनचं डोक्यात वेगळीच कल्पना होती. तिघं पूर्ण वाडा फिरत होते. मग ते एका रूममध्ये गेले. ती रूम, त्याचे पडदे, सगळं जिथल्या तिथं होतं. ते बघून तिघं शॉक होते. पूर्ण वाडा इतका घाण आणि ही एकमेव रूम इतकी साफ कशी. आर्यन म्हणाला, मला काय वाटतं माहितीये, हे बघून कोणीतरी गावातल्या लोकांना घाबरवून नक्कीच इथं राहतंय. रमेश पण म्हणाला, अरे हो रे. असं म्हणून तिघं त्या रूममध्ये आले आणि रूमची तपासणी करू लागले. ती रूम वाड्यातील सर्वात सुंदर रूम होती
आणि तिथल्या एका खिडकीमधून समुद्रकिनारा अगदी साफ दिसत होता आणि बेडच्या बाजूलाच एक सुंदर चित्र लावलेलं होतं. ते चित्र एका मुलीचं होतं. ती खूपच सुंदर दिसत होती. डोळे तर इतकी बोलकी होते. चित्र बघून असं वाटत होतं की आता ती समोर उभी आहे आणि आता त्यांच्याशी बोलेल. तिघं त्या चित्राला बघत उभे होते. आर्यन म्हणाला, काय चित्र काढलंय? खरंच इतकी सुंदर मुलगी खऱ्या आयुष्यात असेल का रे? रमेश म्हणाला, काय माहीत, असू शकते. अचानक त्याचं लक्ष कोपऱ्यात असलेल्या टेबलकडे गेलं. तिथे त्याला एक छोटीशी डायरी सापडली. त्यांनी ती खिशात ठेवली. पूर्ण दिवस ते वाडा फिरत होते. आता संध्याकाळ होत आली. तिघं वाड्याचा बाहेर आले आणि घरी जायला निघाले. ते घरी आले. मामा अजून घरी आले नव्हते, म्हणून तिघंही फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये आले. रमेशने ती डायरी काढून बाजूला ठेवली आणि तिघं चहा घेण्यासाठी खाली आले. मामीनी सर्वांना चहा नाश्ता दिला. थोड्या वेळात मामाही घरी आले. सगळ्यांशी गप्पा मारल्या. जेवण वगैरे आटपून सगळे आपापल्या रूममध्ये गेले. हे तिघंसुद्धा रूममध्ये आले. रमेशने हातात तीच डायरी घेतली आणि आर्यनला आणि समीरला दाखवत म्हणाला, हे बघा, मला काय सापडलंय वाड्यात, डायरी. आर्यन म्हणाला, कुणाची ही डायरी? रमेश म्हणाला, ते तर डायरी वाचूनच समजेल. समीर घाबरत म्हणाला, अरे तुला काही काम नाहीये का? कशाला आणली तिकडून ही डायरी? रमेश म्हणाले, ए गप बस रे तू, काही होत नाही. बसा इथे दोघं, मी डायरी वाचून दाखवतो. असं म्हणून रमेशने डायरी उघडली. पहिल्या पानावर कावेरी असं सुंदर अक्षरात लिहिलं होतं. ते पाहताच आर्यन म्हणाला, अरे मी हे नाव कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे हां, तो रूममधलं त्या सुंदर मुलीचा फोटो. तिच्या फोटोच्या खालच्या बाजूला हे नाव लिहिलं होतं. म्हणजे ही त्या मुलीची डायरी असेल बहुतेक. रमेश पण म्हणाला, अरे हो रे. असं म्हणून त्याने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. एक एक करत तो पान पालटत वाचू लागला. माझ्या इच्छेखातर बाबांनी हा सुंदर वाडा बांधला. इथून समुद्र किनारा पाहिला की मनाला एक वेगळीच शांतता वाटते. मी इथे येऊन खूप खुश आहे. पण बाबांना माझ्यासाठी वेळच नाही. काश आज माझ्यासोबत आई असती. आज बाबांनी माझं चित्र काढण्यासाठी त्यांच्या एका मित्राचा मुलाला जॉनला बोलवलं. तो स्वभावाने खूप चांगला वाटला मला. आम्ही लहानपणी भेटलो आहे, पण 1-2 वेळाच. तरीही त्याचं लक्षात आहे मी कशी आहे ते. जॉन खरंच खूप चांगला आहे. तो कायम मला हसवतो, माझ्यासोबत वेळ घालवतो. त्याला पण समुद्रकिनारी जाऊन सूर्यास्त पाहायला खूप आवडतं. मला जॉन आवडायला लागलाय. आज जॉननी माझं चित्र पूर्ण केलं. किती सुंदर चित्र काढतो जॉन. मला त्याचा जवळ माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. पण त्यालाही माझ्याबद्दल तशाच भावना असतील का? आज संध्याकाळी जेव्हा आम्ही समुद्रावर गेलो होतो, जॉननी मला त्याचा भावना सांगितल्या. मी खूप खुश आहे. तो लवकरच बाबांशी सुद्धा बोलणार आहे. माझं संपूर्ण आयुष्य या डायरीमध्ये आहे. ही डायरी म्हणजे माझा आरसा आहे. बाकी कोणाला माझ्यासाठी वेळ असो नसो, या डायरीने माझ्या भावनांना कायम वाट दिली. मीही माझ्यापासून कधीच वेगळी करणार नाही. पुढच्या एका पानावर लाल अक्षरात लिहिलं होतं, मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यासोबत असं काही होईल. माझ्यासोबतच असं का झालं? का? रमेश वाचता वाचता मध्येच थांबला. आर्यनने विचारलं, काय रे, काय झालं? पुढे वाच. रमेश म्हणाला, अरे एवढंच लिहिलंय, पुढचं पान रिकामं आहे. रमेशने ती डायरी मिटली आणि बेडवर ठेवली. रूममध्ये एक विलक्षण शांतता पसरली होती. समीरचे डोळे भीतीने मोठे झाले होते. समीर म्हणाला, अरे रमेश, ही डायरी कोणा मुलीची वैयक्तिक गोष्ट आहे. आपण ती तिथेच ठेवायला हवी होती. त्यात शेवटचं वाक्य लाल रंगात का होतं रे? मला काहीतरी काळंबेरं वाटतंय. आर्यन म्हणाला, शांत हो समीर, कदाचित तिला घाईत निळा पेन नसेल सापडला. पण रमेश, विचार कर, डायरी पुढची सगळी कोरी कशी असू शकते? तिला पुढे काहीच लिहायचं नव्हतं की तिला वेळच मिळाला नाही? तिघही याच विचारात असताना अचानक बाहेरच्या अंगणात असलेल्या झाडावरून एक मोठा पक्षी ओरडत उडाला. समीर दचकून आर्यनला चिटकून बसला. आर्यन हसून म्हणाला, काही नाहीये रे, चल आता झोपूया. उद्या सकाळी बघू काय करायचं ते. रात्री 2च्या सुमारेच रमेशला काही खर खर असा बारीक आवाज आला. त्याने उठून खिडकीकडे पाहिलं. खिडकीतून वारं येत होतं, त्यामुळे खिडकीचे दरवाजे वाजत होते. ती ऐकून आर्यनला सुद्धा जाग आली. त्याने पाहिलं तर रमेश सुद्धा जागा होता. तो एकटक खिडकीकडे पाहत होता. त्याने रमेशला जोरात हलवत विचारलं, ए रमेश, काय झालं? काय बघतोयस? तो म्हणाला, अरे मी डायरी बंद करून ठेवली होती. ती बघ आता उघडून ठेवलीये. आर्यन म्हणाला, तू ना समीर सोबत राहून त्याच्यासारखा झाबरट होत चाललायस. तू विसरला असशील. रमेश म्हणाला,
अरे हो, पण आता डायरीवर कोणीतरी काहीतरी लिहितंय असं वाटलं रे मला. तो म्हणाला, काय काय बोलतोस, वाऱ्याचा किंवा दुसरा कसला तरी आवाज असेल, झोप तू. असं बोलून आर्यन पुन्हा बेडवर झोपला. रमेशला राहवलं नाही आणि त्याने उठून डायरी हातात घेतली आणि डायरी बघून शॉक झाला. त्याने लगेच आर्यनला उठवलं. ए आर्यन, ए उठ ना लवकर, हे बघ ना, हे काय. आर्यन उठला आणि पाहिलं तर त्यावर तुम्ही चूक केली, हे अस्तित्व हलवून आता फेरा परत सुरू होणार असं लिहिलं होतं. आर्यन ते वाचून म्हणाला, अरे एवढं काय घाबरतोस हे बघून. रमेश म्हणाला, अरे असं काय करतोयस, मघाशी नव्हतं असं काही लिहिलेलं. आर्यन म्हणाला, तू मघाशी पाहिलं नसशील नीट. असं बोलून त्याने डायरी स्वतःकडे घेतली आणि रमेशला झोपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश उठला. त्याने पाहिलं तर आर्यन त्याच्या शेजारी नव्हता. त्याला वाटलं तो फ्रेश होत असेल, पण बराच वेळ झाला तो बाथरूममधून बाहेर आला नाही. म्हणून रमेश बघायला गेला तर तो तिथेही नव्हता. मग त्याने समीरला पाहिलं तर तो शांत झोपला होता. तो खाली आला. त्याने मामीला विचारलं, आर्यनला पाहिलं का? मामी म्हणाली, नाही, माहीत नाही. त्याच्या मनात नको नको त्या शंका यायला लागल्या. तो त्याला शोधायला दाराबाहेर पडणार एवढ्यात समोरून आर्यन आला. त्याच्या हातात काही पिशव्या होत्या. तो घरात येताच रमेशने त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. काय, तू कुठे होतास तू, आणि कुठे गेला होतास सकाळ सकाळ? निदान उठवून सांगायचं तरी. आर्यन म्हणाला, अरे हो, इथेच गेलो होतो मासे आणायला. मामा काल बोलत होते मामी मासे खूप छान बनवतात, म्हणूनच गेलो होतो मासे आणायला. तू काय घाबरतोस? त्याने मामीच्या हातात पिशवी देऊन तो रूममध्ये आला. त्याच्या पाठोपाठ रमेशही रूममध्ये आला आणि त्याला म्हणाला, तुला माहिती आहे ना आपण काल कुठे गेलो होतो? मग मला भीती वाटणं साहजिक आहे आणि मला सांगून जायचं ना. आर्यन म्हणाला, अरे तू चांगला झोपला होतास आणि समीरला पाहिलं तर तो पण झोपला होता आणि पहाटे मला लवकर जाग आली, त्यामुळे गेलो. तिघं फ्रेश झाले आणि नाश्ता करून पुन्हा गाव फिरायला गेले. त्यांनी मामाचं शेत पाहिलं, रमेशच्या काही जुन्या मित्रांना भेटले आणि त्यानंतर समुद्रकिनारी गेले. तिथेही त्यांनी खूप मजा केली, फोटोज काढले. रमेश आणि समीर समुद्रात खेळत होते आणि त्यावेळी आर्यन एका बाजूला आला. त्याने खिशाला हात लावला आणि खिशातून एक सोन्याचा कॉईन बाहेर काढला. त्यांच्याकडे बघून तो स्मित हास्य करत होता. वाड्यात ज्यावेळी रमेश डायरी घेण्यासाठी टेबलजवळ गेला होता तेव्हा आर्यनचं लक्ष एका कोपऱ्यात असलेल्या डबीजवळ गेलं होतं. त्याने ती डबी हळूच या दोघांच्या नकळत खिशात घातली आणि कोणी नसताना उघडून पाहिली तर त्यात हा सोन्याचा कॉईन निघाला. तेव्हा आर्यनचा मनात विचार आला की त्याने समीरला मस्करीत खजिन्याबद्दल बोललेली गोष्ट इथे खरंच खरी आहे वाटतं, आणि त्याने तो कॉईन उचलला. मस्त मजा करून तिघं संध्याकाळच्या वेळी घरी आले आणि फ्रेश होऊन जेवण करायला बसले. जेवणाच्या वेळी आर्यन खूपच गप्प होता. मामीनी बनवलेले मासे सगळे आवडीने खात होते, पण आर्यनचं लक्ष ताटापेक्षा खिडकीबाहेरच्या त्या काळोखाकडे जास्त होतं. अचानक त्याच्या हातातला काचेचा पेला फुटला आणि त्याच्या हातातून रक्ताऐवजी लाल शाई जी डायरीत होती ती वाहायला लागते. पण हा फक्त रमेशचा भास होता. मामी पटकन हळद आणते आणि आर्यनच्या जखमावर लावते. रमेशला आर्यनचा वागण्यातला बदल जाणवत होता, पण तो काही बोलत नाही. जेवण करून सगळे रूममध्ये झोपायला जातात. मध्यरात्री रमेशला तहान लागते आणि तो पाणी पिण्यासाठी उठतो. बाजूला बघतो तर आर्यन तिकडे नसतो आणि समीर शांत झोपलेला असतो. तो आर्यनला शोधण्यासाठी रूमच्या बाहेर येतो. त्याचं लक्ष खिडकीतून बाहेर जातं. आर्यन गुपचूप कुठेतरी जाताना त्याला दिसतो. तो काही न बोलता त्याच्या पाठोपाठ जाऊ लागतो. आर्यन लपतछपत गावातल्या जुन्या स्मशानाच्या मागे येतो. रमेशही लपून त्याला पाहत असतो. आर्यन कोणाची तरी वाट बघत असतो. समोरून अंगावर पांघरून घेऊन कोणीतरी येतं. आर्यन हळूहळू त्याच्याशी काहीतरी बोलत असतो. रमेशला ते ऐकू येत नाही. नंतर तो खिशातून एक कॉईन बाहेर काढतो आणि समोरच्या माणसाला दाखवतो. रमेश हे सगळं लांबून पाहत असतो. थोड्या वेळाने आर्यन तो कॉईन घेऊन त्या माणसाशी हात मिळून पुन्हा निघतो. त्यावेळी वाऱ्याने त्या माणसाचा चेहऱ्यावरून पांघरून सरकतं आणि त्याचा चेहरा समीरला दिसतो. तो माणूस त्याचा ओळखीचा तर नव्हता. आर्यन वेगाने घरी येतो. रमेश आर्यनच्या मागे धावत कसाबसा त्याचा आधी रूममध्ये पोहोचतो आणि झोपल्याचं सोंग घेतो. आर्यन रूममध्ये येतो. तो कॉईन पुन्हा एकदा नीट पुसून कपाटातल्या कपड्यांच्या खाली लपवून ठेवतो. रमेश विचार करतो आर्यनला हा कॉईन कुठे सापडला आणि तो आता कोणाला भेटायला गेला होता. तो माणूस गावचाच होता की बाहेरचा. सकाळी समीर उठतो तेव्हा त्याला त्याच्या हातावरचे गुरुजींनी बांधलेले धागे काळे पडलेले दिसतात. तो ओरडतच उठतो, रमेश, आर्यन, हे बघा काय झालंय. आर्यन त्यावर चिडून म्हणतो, अरे मातीत खेळला असशील म्हणून झाले असतील काळे, एवढं काय त्यात. पण रमेशला समजतं की काहीतरी चुकीचं घडतंय. रमेशने आज रात्री आर्यन झोपल्यानंतर चोरून पुन्हा ती डायरी उघडली. आता त्यावर नवीन ओळ उमटली होती. लोभ माणसाला आंधळा करतो आणि अंधार त्याला गिळून टाकतो.
जॉन परत आला आहे, पण तो आता तो जॉन राहिला नाही. हे वाचून रमेशला धक्का बसतो. याचा अर्थ जॉनचा मृत्यू झाला होता का? आणि आर्यन ज्याला भेटला तो कोण होता? दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मामा आर्यनला एक प्रश्न विचारतात, जो ऐकून रमेशच्या काळजात धस्स होतं. आर्यन, परवा रात्री गावातल्या जुन्या स्मशानाकडे तूच होतास का रे? रामू काकांनी पाहिलं कोणाला तरी तिथे तुझ्याशी बोलताना. आर्यन शांतपणे म्हणाला, नाही मामा, मी तर रात्रभर शांत झोपलो होतो. रमेशला विचारा हवं तर. आर्यन रमेशकडे बघून एक विचित्र आणि थंड हास्य केलं. रमेशला समजून चुकलं की समोर असलेला आर्यन हा त्याचा जुना मित्र नाही. रमेशने एक युक्ती केली. समीरला आणि आर्यनला मामासोबत शेतात घेऊन गेला आणि त्या दोघांना तिथेच अडकवून तो बहाण्याने हळूच तिथून सटकला आणि थेट मंदिरातल्या गुरुजींकडे आला आणि त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. आणि खिशातून तो कॉईन आणि ती डायरी काढली, जी त्याने आर्यनच्या नकळत त्याच्या कपड्यांमधून काढून घेतली. रमेशने त्या माणसाबद्दलही गुरुजींना सांगितलं. ते डायरी आणि तो कॉईन हातात घेतात आणि गुरुजींसमोर इतिहासातलं सारं चित्र उभं राहिलं. त्याचबरोबर आर्यनसोबत काय झालं तेही त्यांना कळलं. ते रमेशला म्हणाले, मी यापूर्वीच तुम्हाला ताकीद दिली होती तिथे न जाण्याची. तुम्ही खूप मोठी चूक केली तिथे जाऊन. असं म्हणून ते वाड्याचा इतिहास रमेशला सांगू लागले. ही कावेरीची डायरी आहे. मी ऐकून होतो लहानपणी तिची अर्धवट कथा, पण वाटलं नव्हतं सत्य असं असेल. ती या डायरीशी जोडलेली आहे. ही डायरी जोपर्यंत त्या घरात आहे तोपर्यंत तो वाडा आणि वाड्यात येणाऱ्याला ती जपत होती. तिने तिचं जे सत्य मला दाखवलं ते मी आता तुला सांगतो. खूप वर्ष जुनी कथा आहे, साधारण 50 ते 60 वर्षपूर्वीची. कावेरीच्या इच्छेखातर तिचा वडिलांनी त्या वाडा घेतला. ते त्यावेळी खूप प्रशस्त आणि श्रीमंत लोकांमध्ये मोजले जायचे. त्यांना जॉन आणि कावेरीचं नातं खटकत जरी असलं तरी कावेरीच्या आनंदासाठी त्यांनी होकार दिला आणि जॉनचं कावेरीशी लग्न ठरवलं. कावेरीचं जॉनवर खूप प्रेम होतं. एकदा कावेरीचे वडील बाहेरगावी काम आहे म्हणून 2-4 दिवसासाठी गेले आणि ते ज्या दिवशी परत येणार होते त्याचवेळी जॉनही शेजारच्या गावात काम आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतो असं सांगून निघाला. कावेरीला वाटलं की संध्याकाळपर्यंत बाबा येतील, म्हणून मग तिनेही जॉनला नाही अडवलं. जॉन दुसऱ्या दिवशी सकाळी परतला तर त्याला घरात पोलीस दिसले. त्याला पाहताच कावेरीने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागली. त्याने तिला विचारलं, काय झालं, का रडतीयस, हे सगळं काय आहे? त्यावर ती म्हणाली, बाबा खूप उशीर झाला तरी घरी आले नाहीत, म्हणून मी माणसं पाठवली शोधायला. त्याची गाडी दरीत सापडली आणि त्याचा काहीच पत्ता लागत नाही. मला खूप भीती वाटते. असं बोलून ती रडू लागली. जॉनने तिला समजावलं. बरेच दिवस ती त्याच दुःखात होती. त्यातून बाहेर पडायला जॉनने पूर्ण मदत केली. काही दिवसातच जॉनने तिची समजूत घालून तिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवस सगळं ठीक होतं, पण नंतर हळूहळू सगळंच बदलू लागलं. तिला तो छोट्या छोट्या गोष्टींवरून ओरडायला लागला. नको नको ते बोलायचा आणि आता तर हात पण उचलू लागला. कावेरी आतून तुटून गेली. आणि मग एक दिवस ती संध्याकाळच्या वेळी अशीच खिडकीमधून बाहेर बघत होती. मागून जॉन आला आणि तिला जवळ घेत म्हणाला, कावेरी, मला माफ कर. मला नाही माहीत मला काय झालं होतं. मी तुझ्याशी असा का वागत होतो. पण तू आता काळजी नको करू. मी आपल्यासाठी घरात आज पूजा ठेवली आहे. त्याने सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. त्याने तिच्या हातात एक सफेद रंगाची साडी दिली आणि म्हणाला, ही साडी घे, ही नेस. तोपर्यंत मी पूजेची तयारी करतो. कावेरीला वाटलं तो हे मनापासून त्याच्या संसारासाठी, घरासाठी हे सगळं करतो आहे. तिनेही पटकन साडी नेसली आणि ती हॉलमध्ये आली. तिकडे एक माणूस बसला होता. तो कुठूनच पुजारी वाटत नव्हता. त्याची मोठी दाढी, अंगावर काळे कपडे, कपाळावर राख आणि तो कुठले तरी विचित्र मंत्र पुटपुटत होता. त्याने समोर एक अग्निकुंड पेटवलं होतं. कावेरीला बघून जॉनने तिचा हात धरून तिला अग्निकुंडाजवळ आणून बसवलं. तिने जॉनला विचारलं, हे सगळं काय आहे जॉन? कसली पूजा आहे ही? तो काहीच बोलत नव्हता. फक्त गप्प बस, काही नाही असं म्हणून तिला गप करत होता. पण कावेरीला जाणवलं होतं की काहीतरी चुकीचं घडतंय. ती उठून उभी राहिली, रूममध्ये निघाली. जॉनने तिचा हात धरला. तसा ती हात सोडवत म्हणाली, मला नाही बसायचं असल्या पूजेला, तूच कर. जॉनने तिचा हात खेचत तिला एक जोरदार कानाखाली मारली. तशी ती जमिनीवर कोसळली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जॉन तिच्या जवळ येऊन तिला म्हणाला, तू माझ्या एवढ्या दिवसाची मेहनत वाया घालवणार? आधी तुझा बाप आणि आता तू. त्याला कसं तरी रस्त्यातून बाजूला केलं तर तू. ती हे ऐकून थक्क झाली. काय? माझ्या बाबांसोबत काय केलास तू? तो म्हणाला, मारून टाकलं. सारखं म्हणायचा तुझा लग्नानंतर हा वाडा विकून टाकेल तो. त्याला काय माहीत होतं या वाड्यात काय आहे. खजिना आहे, खजिना या वाड्याच्या खाली.
आणि तो मी मिळवणारच. तेवढ्यात तो विधी करणारा माणूस जॉनला म्हणाला, आता वेळ आली, आता शेवटचं कार्य कर. असं म्हणतात जॉनने पळत जाऊन तिकडे ठेवलेली तलवार उचलली आणि हळूहळू कावेरीच्या दिशेने येऊ लागला. कावेरी उठून, नाही जॉन, नाही, असं म्हणत हळूहळू मागे जाऊ लागली. जॉनने तलवार उचलून एक जोरदार घाव घातला. तेवढ्यात ती बाजूला झाली आणि तो घाव तिच्या हातावर बसला. ती पुन्हा पळू लागली. तिच्या मागून जॉन तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावू लागला. धावताना 2-3दा त्याने तिच्या पाठीवर घाव केले आणि ती घायाळ झाली आणि एका रूममध्ये धावत आली. ती खाली पडली. तो तिला मारायला वाकला तसं तिने मागे टेबलवरचा फ्लावर पॉट उचलला आणि तो 2-3दा त्याच्या डोक्यात मारला. तो खाली पडला. त्याच्या हातातली तलवार सुद्धा पडली. ती कावेरीने उचलली आणि त्या रूममधून बाहेर पडली आणि बाहेरून ती रूम बंद केली. बाहेर येऊन ती त्या माणसाला मारायला धावली तसा तो पूजा सोडून वाड्याच्या बाहेर पळून गेला आणि कावेरीने तिथेच जमिनीवर पडून प्राण सोडला. कावेरीची ही कथा ऐकून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुजी म्हणाले, रमेश, ज्यावेळी तुम्ही वाड्यात गेला आणि ही डायरी कावेरीच्या खोलीतून बाहेर आणली, त्याचवेळी जॉनची ताकद वाढली आणि त्याने आर्यनवर ताबा मिळवला. आता आर्यन त्याच्या संमोहनात आहे. यापूर्वीही एक जोडपं त्या वाड्यात राहण्यासाठी गेले होते, पण त्यावेळी कावेरीने त्यांची मदत करून त्यांना वाड्याबाहेर काढलं. आणि हो, आर्यनला जो माणूस भेटला तो तोच अघोरी होता ज्याने ती पूजा केली. आता जॉनला पुन्हा ती अर्धवट राहिलेली पूजा करून खजिना मिळवायचा आहे, म्हणून तो आर्यनच्या मार्फत त्याचे मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. रमेश गुरुजींकडून सगळं ऐकून सुन्न झाला होता, पण गुरुजींनी शेवटी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. रमेश, तू अघोरी खरा खजिना शोधत नाहीये, तो शरीर शोधत आहे. रमेश म्हणाला, म्हणजे? गुरुजी सांगू लागले, तुला माहितीये मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे माणसाच्या शरीरातून त्याचा आत्मा निघून जाणं आणि एका दुसऱ्या जन्मात प्रवेश करणं. पण तो जन्म कसाही असू शकतो, सुखाचा किंवा मग कष्टाचा. पण हेच कष्टाचं आयुष्य नको, म्हणून मग जॉनने ही अघोरी पूजा केली, जेणेकरून त्याला हवं ते शरीर आणि हवं तसं आयुष्य मिळावं. कावेरीची संपत्ती तर त्याच्याकडे आहेच, आणि ज्यावेळी त्याने कावेरीला मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो कावेरीशी एका बंधनात जोडला गेला होता. त्यामुळे कावेरीबरोबरच तो या डायरीशी तितकाच जोडला गेला होता. पण या डायरीतल्या भावना कावेरीच्या असल्यामुळे त्याचा वापर जास्त कावेरीच करू शकत होते. पण ती तिच्या जागेवर, आणि तुम्ही ती जागा हलवली. कावेरीच्या डायरीचं शेवटचं पान कोरी आहे, कारण जोपर्यंत पुढचा शरीरात प्रवेश करणाऱ्याचं नाव त्या डायरीत लिहिलं जात नाही, जॉनला पुढचा शरीरात प्रवेश करता येणार नाही. हे ऐकून रमेश धावत शेतात पोहोचला, तर तिथे समीर एकटाच रडत होता. रमेश आर्यनला एक काळा माणूस घेऊन गेला. आर्यनच्या डोळ्यातून पाणी नाही तर काळी शाई वाहत होती रे. रमेशला समजलं, वेळ कमी आहे. तो आणि समीर त्या वाड्याकडे धावले. वाड्याच्या हॉलमध्ये आर्यन एका खुर्चीवर बसला होता, पण तो आर्यन नव्हता. त्याचा आवाज जड झाला होता. समोर तो अघोरी मंत्र पुटपुटत होता. अघोरीच्या हातात एक विचित्र लेखणी होती. अघोरी म्हणाला, आर्यनच्या शरीरात आता जॉनची आत्मा शिरली आहे, पण ही प्रक्रिया पूर्ण व्हायला आर्यनला स्वतःच्या हाताने त्या डायरीच्या शेवटच्या कोऱ्या पानावर त्याचं नाव लिहावं लागेल. एकदा का त्याने नाव लिहिलं की आर्यनचं अस्तित्व संपेल आणि जॉन या युगात जिवंत होईल. आर्यनने थरथरत्या हाताने ती लेखणी धरली. त्याला माहीत होतं डायरी रमेशकडे आहे. इतक्यात रमेश तिथे पोहोचला. वातावरणात एक जडपणा जाणवू लागला. आकाश अचानक काळवंडले आणि समुद्राच्या लाटा जणू किंचाळत होत्या. समीर घाबरून एका जागी स्तब्ध झाला. रमेशला काही सुचत नव्हतं. आर्यनने धावत जाऊन रमेशवर हल्ला केला आणि रमेशकडून डायरी हिसकावून घेतली. रमेशला भरपूर मार लागला. त्याची अशी अवस्था बघून समीरला खूप राग आला. त्याने धावत जाऊन मागून आर्यनच्या पाठीत लाथ मारली, तसा तो खाली पडला. त्यांनी पुन्हा मागे वळून समीरकडे पाहिलं आणि समीरचा गळा धरून त्याला हवेत उचललं आणि म्हणाला, माझ्या वाटेत येऊ नको, नाहीतर तुझाच बळी देईन. असं म्हणून त्याने समीरला दूर फेकलं आणि हातात डायरी घेऊन लेखणी हातात घेतली. रमेश घाबरून गेला. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. शेवटी त्याने हिम्मत करून उठला आणि पळत आर्यनच्या दिशेने गेला. त्याच्या हातातून डायरी खेचून त्याचे शेवटचे पान फाडून टाकले आणि कावेरीच्या खोलीकडे धाव घेतली. तसा आर्यन रागाने जोरजोरात ओरडू लागला आणि रमेशच्या मागे धावला. आर्यन त्याला पकडणार एवढ्यात रमेशने पटकन खोलीत पाऊल टाकले आणि कावेरीच्या चित्रासमोर उभा राहिला. आर्यनही त्याच्या मागे धावला, पण तो खोलीच्या आत जाऊ शकत नव्हता.
त्याने प्रयत्न केला पण तो दूर फेकला गेला. रमेशने ती डायरी होती त्या जागेवर ठेवली. तसा मोठा प्रकाश झाला आणि पूर्ण वाडा प्रकाशात चमकला. आर्यन जोरजोरात ओरडू लागला, नाही नाही, आणि बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने सारं काही शांत झालं. तो अघोरीही कुठेतरी हवेत गायब झाला. थोड्या वेळाने आर्यन शुद्धीवर आला. सगळे घरी परतले. झाला प्रकार मामांनाही समजला. त्यांनी मुलांना रागवलं, पण काळजीपोटी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण सगळं ठीक झाल्याचं समाधान सुद्धा होतं. वाड्यात आता शांतता पसरली. लाटा शांत झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तिघेही गाडीत बसून गावाबाहेर पडले. मामांना वाटलं सगळं ठीक झालंय. आर्यन आणि रमेश गप्पा मारत होते. मागच्या सीटवर बसलेला समीर खिडकीबाहेर बघत होता. त्याच्या हातात गुरुजींचा धागा नव्हता आणि त्याच्या खिशातून हळूच एक सोन्याचा कॉईन खाली पडला. समीरने अचानक लेखणी उचलली आणि खिशातून एक वेगळीच डायरी बाहेर काढली आणि शेवटच्या ओळीवर लिहिलं, फेरा संपला नाही तर आता सुरू झाला आहे. समीर सर्वात जास्त घाबरला होता आणि अघोरीला शूर माणसाचा नाही तर भयभीत माणसाचा बळी हवा होता. समीरच्या हातातून काळी शाई वाहू लागली. ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.